Sponsored by Trimurti Gold, Silver and Diamond House since 1968. Sarafa Bazar, Amravati. And Ronghe Sales and Chetan Traders, Paras Pipe and Fitting आणि Sera Sanitary Ware Faucet चे अधिकृत डिस्ट्रीब्युटर. 19 एप्रिल नागपुरातील लोकसभा निवडणुकीची मतदानाची तारीख. जसजशी तारीख जवळ येत आहे तसतसं राजकीय वातावरण देखील तापत आहे. प्रत्येक उमेदवार आपापल्या परीनं जोमानं प्रचार करत आहे, तर नागरिक देखील मतदानासाठी उत्साही आहेत. आज आपण आलो आहोत नागपूरच्या देवनगर परिसरात. UCNच्या चौक चुनाव चौपाल या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण त्यांची मतं जाणून घेऊया की या निवडणुकीबद्दल त्यांचं काय मत आहे, उमेदवारांबद्दल काय मत आहे, देशाच्या परिस्थितीबाबत, विदर्भातील परिस्थितीबाबत, नागपुरातील विकास म्हणजे नागपूरबाबत काय त्यांचं मत आहे. अनेक मुद्दे आहेत, विकास असो किंवा प्रश्न असो, त्यांचं काय मत आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. आपण आलो आहोत आज देवनगर नगर परिसरमध्ये आणि आपण इथल्या नागरिकांकडून आपण जाणून घेणार आहोत. इथे एक उत्साही मंडळी जमलेली आहेत. क्या बताएंगे आप कि अभी इलेक्शन है और कई सारे मुद्दे हैं, जैसे भाजपा का दावा है कि विकास बहुत जोरों शोरों से हुआ है, लेकिन अपोजिशन बोल रहे हैं कि नहीं, महंगाई है, बेरोज़गारी है, कई सारे मुद्दे हैं. आप एज अ मतदार आपका क्या ओपिनियन है? मुद्दे तो बहुत सारे हैं. गडकरी साहब ने 2014 में बोला था 100 दिन में हम महंगाई कम कर देंगे. आज 10 साल हो गए, महंगाई चरम सीमा पर है, बेरोजगारी है. नए उद्योग कुछ लाए नहीं गडकरी साहब ने. सीमेंट कंक्रीट का जाल बिछा दिया. मेट्रो से खाली पेट घूमेगा इंसान. गरीबों को कुछ नहीं मिल रहा है. नहीं, पर अगर सिटी डेवलप होती है तो स्मार्ट सिटी का प्रोजेक्ट अभी तक नहीं हुआ. 10 सिटी नहीं बनी. 100 सिटी का वादा किया था. तो ये सब वादे हैं. बिलकुल. तुमचं काय मत आहे? जेवढं आता विदर्भात जेवढं काही गडकरी साहेबांनी सगळ्यात जास्त जे रस्ते हे केलं, त्यामुळे कंपन्या वगैरे येतील आणि समोर उद्योग सगळे होतील. पण एकदमच झाड लावल्यावर मोठं आंबे मिळतील असं नाही आहे. तसं वाटते की गडकरी साहेबच परत यावे आणि देशाला पुन्हा त्यांची हे मिळावी अशी माझी इच्छा आहे. तुम्ही काय सांगाल? प्रमुख मुद्दे म्हणजे बेरोजगारी हेच आहे. जर रोजगारच नाही राहिला तर फक्त विकास करून काय फायदा. पण आवश्यक असलं तरी रोजगार हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पण हे मुद्दे पहिलेही होते. म्हणजे हे जे गंभीर प्रश्न आहे हे आधीपासून आहे. गरिबी, बेरोजगारी, महागाई हे पहिलेपासून म्हणजे स्वातंत्र्यानंतरही आहे, पुढेही राहतील असं आहे. पण आताच हा मुद्दा का बरं उचलला जातो आहे? स्वातंत्र्यानंतरचा काळ आणि आजचा काळ याच्यात खूप फरक आहे. बेरोजगारी आणि गरिबी ही कधीच हटणार नाही, परंतु प्रमाण तेव्हा होतं आणि आज काय आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे, ते दिसून राहिलं. भाजपने दावा केला आहे की विकास जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे देशभरात झालेला आहे आणि नागपूरचा देखील कायापालट झाला आहे. नागरिक म्हणून तुम्ही काय सांगाल? नागपूरचा कायापालट झाला आहे हे गोष्ट खरी आहे. मात्र लोकशाहीच्या हिशोबाने बघितलं तर दर 10 वर्षांनी सरकार बदलायला पाहिजे असं माझं मत आहे. या सरकारने बहुत चांगले काम केले, पण जनतेला जे लुटलं ते आतापर्यंत जनतेच्या लक्षात आलं नाही. एका सिलेंडरच्या मागे 500 रुपये पर फॅमिलीमधून घेतले. एका वर्षाला 6,000 नुसत्या गॅस सिलेंडरमधून घेतले. बाकीचे अदर जे परिवाराला खर्चिक आहे त्याच्यातून लाखो करोडो रुपये ही सरकार लुटत आहे, लोकांना दिशाभूल करत आहे. सरकार जर चांगलं चालवायचं असेल तर विरोधकही तेवढेच महत्त्वाचे असतात. हे जे करतायत की दुसऱ्या विरोधकांना आपल्या पार्टीत आणून जे खेळ चालू आहे हा चुकीचा खेळ आहे. मी म्हणतो जे ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते आहे BJPचे त्यांना वरती करा. विरोधकांना आणून इथे तुम्ही जे भ्रष्टाचारी लोकांना पहिले भ्रष्टाचारी म्हणता त्यांना की यांनी घोटाळा केला, मग त्यांनाच अर्थमंत्री करता, हे कोणतं हे आहे गव्हर्नन्स? आणखी गडकरींनी खूप चांगलं काम केलं आहे, त्यांनी विकास केला आहे आणि आज त्यांचं दुर्दैव असं आहे की विकासशीच त्यांना टक्कर द्यावी लागतं आहे. ते त्यांचं दुर्दैव आहे. गडकरी साहेबांना वोट चांगलंच म्हणजे म्हणून. काय सांगाल तुम्ही? बेरोजगारी हा महत्त्वाचा मुद्दा विरोधकांनी घेतला आहे आणि महागाई देखील त्यांनी उचलून धरला आहे. तुम्ही काय सांगाल? दोन्ही मुद्दे बरोबर आहेत, पण मला असं वाटतं की यांनी जो पाया टाकला इथे, जसं परवा गडकरी साहेब नरेंद्रच्या सभेमध्ये म्हणाले की जसं मिहानमध्ये 4 कंपन्या आल्या आहेत, तिथे अजून एम्प्लॉईज वाढतील. असं गडकरींना परत जर तुम्ही चान्स दिला तर मला असं वाटतं की ते नागपूरचा बराच काही विकास करतील आज. आणि जे काही मायनस पॉईंट्स आहेत, एका नाण्याचे दोन साईड असतात, तर ते मायनस साईड जी आहे ती हळूहळू प्लसकडे गडकरींना नेण्याची कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये आहे.
तुम्ही काय सांगाल? पहिलं तर मी सांगेल की गडकरी साहेबांनी या देशामध्ये जे नेटवर्क हे केलेलं आहे इन्फ्रास्ट्रक्चरचं, ते पाहून सगळ्या जगामध्ये एक त्यांचं नाव झालेलं आहे. ते ह्या देशाचे कोहिनूर आहे. जसं कोहिनूरला सांगायची गरज नसते, तो स्वतःहून चमकत राहतो, तसंच गडकरी साहेबांचं काम हे त्यांना कोहिनूर बनवते. त्यांच्या कामामुळेच ते सगळी विश्वभरात प्रसिद्ध आहे. आणि त्यांनी इथे जे नागपुरात 1,00,000 करोडचं कामं केलेले आहेत. आणि ते नेटवर्क जे रस्त्यांचं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींचं नेटवर्क जे बनवून राहिलेले आहेत, त्या याच्यानी जो बेरोजगारीचा प्रॉब्लेम आहे, इथे इंडस्ट्री त्या येतील आता, आणि त्या आल्यामुळे बेरोजगारी हटेल. आणि गडकरी साहेबांना आणलं तर नागपूरचा आणि विदर्भाचा विकास होईल. म्हणून गडकरी साहेबांना निवडून देण्याचं काम करावं. बिलकुल. नागपूरच्या निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार आहे, पण मुख्य लढत जी आहे ती काँग्रेसचे विकास ठाकरे आणि केंद्रीय मंत्री जे नितीन गडकरी यांच्यात आहे. विकास ठाकरेंबद्दल किंवा या दोन नेत्यांबद्दल तुम्ही काय सांगाल? नितीन गडकरीच निवडून येणार आहे, कारण की ते भारतात कुठेही उभे झाले असते तर ते निवडून निश्चित आले असते. तर नागपुरातून तर निश्चितच येणार आहेत. विकास ठाकरेंची पण प्रतिमा एक स्वच्छ आहे, एक तळागाळापर्यंत त्यांचं म्हणजे कार्यकर्त्यांशी संपर्क आहे. जशी गडकरींची इमेज आहे तसंच एक स्वच्छ प्रतिमा त्यांची पण आहे. काय सांगाल तुम्ही? पण यांची प्रतिमा जास्त स्वच्छ आहे, त्याच्यामुळे यांचं येणं निश्चित आहे. तुम्ही काय सांगाल? सगळे ज्वलंत मुद्दे तुमच्या समोर आहे, विकास भी है. और आता भाऊसाहेबांनी सांगितलं की महागाई आणि बेरोजगारी ही खूप मोठी समस्या आहे म्हणून या देशामध्ये. पण मला सांगा, हा 14मध्ये हा मुद्दा होता लोकसभेमध्ये, 19मध्ये हा मुद्दा लावला आणि 23मध्ये ही जी अपोजिशन पार्टी अपोजिशन हे म्हणतायत. पण मला हे सांगा की महागाई हे तर होणारच आहे, म्हणजे इन्फ्लेशन वाढतं हे आपल्या देशातच नाही, पूर्ण जगभरात ही गोष्ट आहे. आणि याला कोणी हे करू शकतो. पण मागच्या 40 वर्ष आपण ज्या सरकाराला निवडून दिलेलं आहे त्यांनी काय विकास केला आहे देशामध्ये याची पण खबरदारी व्होटर्स घेत आहेत. कारण की मागच्या 10 वर्षामध्ये जे झालं आहे आपण बघतो आहे, मागच्या 10 वर्षामध्ये जो विकास साध्य झाला आहे तो 40 वर्षात त्यांनी केलं नाही, काँग्रेसनी असं मला म्हणायचं नाही. काँग्रेसनी केलं आहे, पण ज्या स्पीडनी विकास झाला, ज्या स्पीडनी ह्या देशाचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढलं, ज्या स्पीडनी सगळ्या ऑल फ्रंट्स म्हणजे इकॉनॉमिक पॉलिसीपासनं तर फायनान्शियल पॉलिसीपासनं तर तुम्ही म्हणाल की तुमची विदेश पॉलिसीपासून सगळ्या पॉलिसी इतक्या चांगल्या राहिल्या आहे. देशाच्या संरक्षणाबद्दल भारत स्वयंपूर्ण झालेला आहे, भारताचं एक नाव झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की गडकरी साहेबांबद्दल तर काही प्रश्नच नाही आहे. त्यांना निवडून देण्याबद्दल आणि येण्याबद्दल ते कुठूनही, आता जसं भाऊसाहेब म्हणाले की कुठूनही उभे राहिले तरी ते निवडून येतील. आणि मला तर म्हणायचं लाखोच्या यांनी येतील. अनकम्पेरेबल लीडर आहे. आणि आमचं म्हणजे नागपूरकरांचं हे खूप भाग्य आहे की आम्हाला एवढा चांगला नेता मिळाला आहे म्हणून. आमची इच्छा फक्त एकच आहे की नितीन गडकरी भरपूर म्हणजे 4 ते 5 लाख मतांनी निवडून यायला पाहिजे. काय आमची अशी इच्छा आहे की सर्व मतदारांनी पहिल्यांदा मत टाकायला जायचं, कारण त्यांना अधिकार दिलेला आहे. गुप्त मतदान पद्धत आहे, त्यांच्या मनात काय आहे हे आज आपण सांगू शकत. जरी वरवर बोलतात ते तरी मनात काय सांगू शकत. त्याच्यामुळे सगळ्यांनी मतदान करायला जायचं, योग्य उमेदवार निवडायचा, विकास कोण करते ते बघायचं आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी आपलं मत त्यांना द्यायचं आणि त्यांच्या पाठीशी राहायचं. असं आहे. सध्या तर BJP सरकार तर चांगला वाटते, कारण यांच्याकडे जे आहे जे काँग्रेस पण पुष्कळ चांगलं होतं पहिले, पण काँग्रेसकडे आता सगळे रसात जायला लागले. काँग्रेसकडे मेजॉरिटी झाली कमी, BJPची मेजॉरिटी झाली वाढली. BJPचं म्हणणं काय आहे की आम्ही काँग्रेसचे जे लोक घेतले, काँग्रेसचे म्हणा किंवा दुसऱ्या पक्षाचे, ते आमच्याकडे घेतल्यानंतर त्यांना आम्ही शरणराज गती दिली, त्याच्यामुळे आमचे संस्कार त्यांच्यावर होणार आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. हे मी व्हिडिओमध्ये ऐकलेलं आहे. हा तर राजकीय मुद्दा झाला. पण आता काकांनी जसं सांगितलं की प्रत्येक मतदारानं आपलं कर्तव्य पार पाडायलाच हवं. युसेनतर्फे सर्व नागरिकांना आवाहन आहे की 19 तारखेला आपला हक्क जरूर पार पाडावा, मतदानाला नक्की निघावं आणि जो काही तुमच्या मनातला उमेदवार आहे त्याला वोट करावं, पण मतदान जरूर करा. चौक चुनाव चौपालमध्ये आज इतकंच. पुन्हा भेटूया खास ठिकाणी. कॅमेरा पर्सन दिनेश सातपुते सोबत मी राहुल जोशी, USN न्यूज़ नागपुर. श्रृंगार से बढ़ेगी हर महिला की शान जब खरीदारी होगी विदर्भ के सुप्रसिद्ध त्रिमूर्ति गोल्ड सिल्वर और डायमंड हाउस के साथ। 916 के गोल्ड हॉलमार्क ज्वेलरी पर पाए दुगनी चांदी बिल्कुल मुफ्त और डायमंड ज्वेलरी की खरीदारी पर मेकिंग चार्जेस में मिलेगा 25% का डिस्काउंट। ऑफर 30 अप्रैल 2024 तक वैध। त्रिमूर्ति गोल्ड सिल्वर और डायमंड हाउस, सराफा बाजार, अमरावती।
रोंघे सेल्स अँड चेतन ट्रेडर्स, पारस पाईप अँड फिटिंग आणि सेरा सॅनिटरी वेअर फॉसेटचे अधिकृत डिस्ट्रीब्युटर, चिटणवीस पार्क चौक, नागपूर. संपर्क 9422842584 और 9423684791.